इंद्रायणी नदीच्या निसर्गरम्य परिसरात हिरवाईने नटलेल्या शांत वातावरणात आयुष्यातील संध्याकाळ आनंदात घालवणाऱ्या ज्येष्ठांच्या जिव्हाळ्याचं आणि आपुलकीचं ठिकाण म्हणजे वानप्रस्थाश्रम हा वृद्धाश्रम. सर्वार्थानं विकसित आणि संपन्न झालेल्या तळेगाव दाभाडेमधील वानप्रस्थाश्रम म्हणजे निवृत्त सेवा संघ महाराष्ट्र या संस्थेचा एक अभिनव उपक्रम आहे. ज्येष्ठांच्या आनंदासाठी, त्यांना सुखी आणि संपन्न आयुष्य देण्यासाठी दिनांक 24 मार्च 1993 रोजी हा उपक्रम सुरू करण्यात आला. यंदा हा वानप्रस्थाश्रम 25व्या वर्षात पदार्पण करत असून हे रौप्य महोत्सवी वर्ष अधिक संस्मरणीय करण्यासाठी संस्थाचालक प्रयत्नशील आहेत. ज्येष्ठांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी एखादा उपक्रम राबवावा या उद्देशानं स्वर्गीय अनंतराव चाफेकर यांनी दानपत्र करून ही जागा दिली. या माध्यमातून ज्येष्ठांच्या आनंददायी जीवनाचा श्री गणेशा होऊन ज्येष्ठांच्या जिव्हाळ्याचे ठिकाण निर्माण झाले. कोणीही वृद्धाश्रमात आनंदाने कधीच येत नाहीत, तर त्यामागे त्यांची काहीतरी अपरिहार्यता असते. म्हणूनच ज्येष्ठांकडे समाजाने अतिशय आदर आणि सहानुभूतीच्या भूमिकेतून बघितले पाहिजे. या मूळ भूमिकेतून हा वृद्धाश्रम सुरू करण्यात आला आहे. 2 खोल्यांपासून सुरू झालेल्या वानप्रस्थाश्रमाचा हा प्रवास पुढे 19 खोल्या आणि 100 श्रोत्यांसाठीचे उत्तम सभागृह असा यशोशिखरापर्यंत गेला. आज या 19 खोल्यांमधून 40 ज्येष्ठांची अतिशय अल्प दरात या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असून वेटिंगवर असणाऱ्या ज्येष्ठांची संख्या देखील सुमारे 30 ते 35 इतकी. पूजा अर्चा करतात. त्यानंतर 9 वाजता नाश्ता आणि चहा, तर दुपारी 12 वाजता जेवण होते. नाश्त्याला उपमा, पोहे, थालीपीठ, सांजा, इडली सांबार, टोमॅटो ऑमलेट, पौष्टिक दलिया, मसाला डोसा, उत्तप्पा, मिसळ, वडापाव, पराठे अशी वैविध्यता असते. जेवणातही अशाच प्रकारे वैविध्यतेचा आणि पौष्टिकतेचा विचार आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आवर्जून केला जातो. जेवणानंतर वाचन, टीव्हीवरील कार्यक्रम, गप्पा, वामकुक्षी अशा प्रत्येकाच्या आवडीनुसार दुपारचा वेळ मजेत घालवल्यानंतर चहा पिण्याचे वेध लागतात ते दुपारी 4 वाजता. चहा बिस्किटे खाऊन झाल्यानंतर इंद्रायणी काठी संध्याकाळचा फेरफटका, गप्पा, हितगुज असा निसर्ग सहवासाचा आनंद घेऊन परतलेले सभासद संध्याकाळी 7 वाजता जेवण करतात. जेवणासाठी सगळेच जण डायनिंग हॉलमध्ये एकत्र येतात.
ज्यांना वयोमान किंवा प्रकृतीमुळे डायनिंग हॉलमध्ये येणे शक्य नसते त्यांना खोलीतच जेवणाचे ताट दिले जाते. रात्री झोपताना प्रत्येकाला गरम दूध दिले जाते. एका कंपनीने दिलेल्या वॉटर प्युरिफायरमुळे सगळ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळते. खोल्यांमधून डायनिंग हॉलमध्ये जाताना ऊन, पाऊस, थंडी, वारा याचा त्रास होऊ नये म्हणून पत्र्याची शेड उभारण्यात आली आहे. यासाठी महिंद्रा कंपनीने केलेले सहकार्य मोलाचे आहे. या ठिकाणी राहणाऱ्या ज्येष्ठांचे जीवन सुखकर आणि आरामदायी झाले पाहिजे आणि वृद्धत्वामुळे येणाऱ्या असहाय्यतेचा त्यांना विसर पडला पाहिजे या दृष्टिकोनातून हा वृद्धाश्रम चालवला जातो. त्यामुळे ज्येष्ठांशी संबंधित सगळ्या गोष्टींचा इथे आवर्जून विचार केला जातो. निसर्गरम्य आणि आकर्षक असलेल्या वानप्रस्थाश्रमाच्या परिसराला प्रसन्नतेची जोड देण्यासाठी या ठिकाणी गणपतीचे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरात रोज सकाळ संध्याकाळ आरती करतात आणि या आरतीच्या निमित्ताने सगळे निवासी मंडळी आवर्जून एकत्र येतात. हा परिसर रम्य ठेवण्याच्या उद्देशाने या ठिकाणी हिरवी मोठी झाडे आणि फुलझाडे देखील लावण्यात आली आहेत. वृद्धाश्रमाच्या मागील जागेत थोडा भाजीपाला देखील लावला जातो. तसेच परिसरात असलेल्या शेवग्याच्या झाडाला शेंगा येतात, त्याचाही भोजनात समावेश होतो. इथे राहणाऱ्या ज्येष्ठांची नियमितपणे बैठक घेऊन इथे पुरवले जाणारे जेवण, त्यातील उणीवा, अपेक्षित बदल याविषयी चर्चा केली जाते. त्यांच्या सूचनेनुसार पदार्थांमध्ये इतरही बाबतीत योग्य ते बदल केले जातात. सध्या या ठिकाणी 40हून अधिक ज्येष्ठांची सोय करण्यात आली असून आणखी ज्येष्ठांची व्यवस्था करण्यासाठी 3रा मजला बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लिफ्टची सुविधा करण्यात येणार आहे. श्री चंद्रहास जप्तीवाले आणि सौ सुनंदा जप्तीवाले यांच्या देणगीतून या ठिकाणी बांधण्यात आलेल्या अश्विनी जप्तीवाले या सभागृहात भजन, कीर्तन, व्याख्यान, गायन, नाट्यसंगीत, सिनेसंगीत कार्यक्रम नियमितपणे होतात. इथे राहणाऱ्या लोकांचा जास्तीत जास्त वेळ चांगला, आनंदी जावा या हेतूने हे कार्यक्रम आयोजित केले जातात. या ठिकाणी असलेले हार्मोनियम वाजवून काही जण आपले मन रमवतात. वानप्रस्थाश्रमाला 24 वर्ष पूर्ण झाली. आम्ही 25व्या वर्षात म्हणजे रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. एक गोष्ट मला आवर्जून सर्वांना सांगायची आहे ती अशी की ही जी आमची संस्था आहे ही आम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून चालवत नाही. आम्ही सर्व विश्वस्त मंडळी किंवा पदाधिकारी यांचा मूलभूत विचार असा आहे की वृद्ध मंडळी जी या ठिकाणी राहायला येतात त्यांच्या जीवनात काही अपरिहार्यता असते, म्हणून त्यांच्या जीवनाचे 4 क्षण सुगंधित कसे करता येतील अशा दृष्टिकोनातून ही संस्था चालली पाहिजे. म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या ठिकाणी राहणारे जे काही वृद्ध लोक आहेत त्यांचं गॅदरिंग दरवर्षी घेत असतो. त्यांच्या अंगी जे गुण आहेत, गायन आहे, वादन आहे, कथाकथन आहे, असे अनेक गुण या वृद्धांच्या ठिकाणी आहेत, त्यांना वाव द्यावा अशा दृष्टिकोनातून आम्ही दरवर्षी या मंडळींचं एक स्नेहसंमेलन आयोजित करतो. आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की या 1-2 महिन्याच्या काळामध्ये आपला कार्यक्रम अतिशय उत्तम पद्धतीने कसा करता येईल याच्यामध्ये सर्व वृद्ध मंडळी रंगून गेलेली असतात. दरवर्षी होणाऱ्या 2 दिवसांच्या स्नेहसंमेलनात अतिशय उत्साहाने कार्यक्रम सादर केले जातात. या संमेलनाचा एक दिवस खास आश्रमातील कलाकार मंडळींसाठी राखीव ठेवला जातो. या ठिकाणी गायक, बासरीवादक, कथाकथनकार, भजन गायक असे अनेक कलाकार आहेत. तरुणांनाही लाजवतील अशा खणखणीत आवाजात स्तोत्र आणि श्लोक म्हणणारे ज्येष्ठ तर रसिकांची नेहमीच भरभरून दाद घेऊन जातात. तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेच्या सहकार्याने नाट्यवन मनोरंजन क्लब स्थापन करण्यात आला आहे. यासाठी सभासद शुल्क नसल्यामुळे वानप्रस्थाश्रमातील ज्येष्ठांबरोबर इतरही रसिक या उपक्रमाचा लाभ घेत असतात. यामध्ये 15 दिवसातून एकदा जुने चित्रपट किंवा जुनी नाटके दाखवली जातात.
वानप्रस्थाश्रमाचा 3रा मजला बांधून पूर्ण झाल्यानंतर त्याच्या गच्चीवर चांदण्या रात्री काही कार्यक्रम घेण्याचे नियोजन आत्ताच करण्यात आले आहे. इतका उत्साह या ज्येष्ठांच्या ठायी आहे. अशा या चैतन्यदायी वृद्धाश्रमाला मदत करण्यासाठी अनेक दानशूर संस्था आणि व्यक्ती पुढे येत आहेत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात CSR कायद्याच्या अंतर्गत अनेक कंपन्या या उपक्रमांना मदत करीत असतात. वृद्धांचे जीवन सोयीचे, सुखाचे आणि समाधानाचे जावे या उद्देशाने संस्थेच्या विश्वस्तांसह कार्यकारिणी मंडळ अत्यंत एकदिलाने प्रयत्न करीत आहेत. याचे फलित म्हणून येथील ज्येष्ठ या आश्रमाला आनंदाश्रम असेच म्हणतात. मात्र हे करताना ज्येष्ठांकडून बाजारभावाने कधीही पैसे घ्यायचे नाहीत असेही सगळ्यांनी मिळून ठरवले आहे. प्रत्येक जण या निर्णयाचे कटाक्षाने पालन करतो. या ठिकाणी केवळ 3 ते 3.5 हजार रुपयात एका व्यक्तीचा चरितार्थ चालवला जातो. यामध्ये निवासाच्या उत्तम सुविधेसह चहा, दूध, नाश्ता तर दिला जातो, पण त्याचबरोबर फोनची सुविधा, डॉक्टर सुविधा अशा महत्त्वाच्या सुविधा देखील पुरवल्या जातात. वानप्रस्थाश्रमातर्फे वर्षातून 2 वेळा सहलींचे देखील आयोजन केले जाते. वृद्धांच्या संदर्भातील कोणताच उपक्रम कुठेच व्यावसायिक स्वरूपात चालू नये अशी खरी काळाची गरज आहे. त्यामुळेच महागाई वाढत असूनही येथील दरवाढीचा मुद्दा नेहमीच फेटाळून लावण्यात येतो. हे करत असताना समाजाची मदत घेण्याचे प्रयत्न केले जातात. वृद्धाश्रम या उपक्रमाला लोकांची सहानुभूती आहे हे यावरून लक्षात येते. त्यामुळे अन्नधान्य, साखर, तूप, देणगी अशा विविध स्वरूपात वानप्रस्थाश्रमाला मदत मिळते. ज्येष्ठांविषयी असलेली सहानुभूती पुढे करून पैसे कमावणारे लोक बरेच आहेत, पण या ठिकाणीचे लोक सच्चेपणाने काम करीत असल्यामुळे समाजातील चोखंदळ लोक डोळे झाकून या वृद्धाश्रमाला उत्स्फूर्तपणे मदत करतात. समाजाच्या या कसोटीवर ही संस्था 101% खरी उतरली आहे असेच म्हणावे लागेल. कोणतेही मानधन न घेता काम करणारे विश्वस्त आणि कार्यकारिणी मंडळ व ज्येष्ठांचा आदर राखणारा कर्मचारी वृंद ज्येष्ठांचा उर्वरित काळ सुखाने गेला पाहिजे याचा सातत्याने विचार करून झोकून देऊन काम करीत आहेत. वेटिंग लिस्ट वाढली आहे, त्यामुळे आम्हाला रूमची आवश्यकता आहे. त्यापेक्षाही जास्त आम्हाला आज ICU स्वतःचं असणं ह्याची खूप मोठी गरज आहे. कारण आत्ता आमच्याकडे जे निवासी राहतात ते व्यवस्थित हिंडते फिरते जे आहेत किंवा स्वतः रेग्युलर रुटीन करू शकणारी लोकं राहतात. परंतु ज्या वेळेला ही लोकं थकतात, ते थकल्यानंतर त्या लोकांना आम्हाला घरी पाठवावं लागतं. हे कुठेतरी काळजाला चटका लावून जातं आणि आपली ही सगळी माणसं जी जीवाभावानी मनाने सगळी आपली आहेत, त्यांच्यासाठी अगदी शेवटच्या त्यांच्या श्वासापर्यंत ते आपल्याबरोबरच असावेत ही तळमळीची अगदी मनापासूनची इच्छा आहे. आणि त्यामुळे वाटतं की आपल्या इथे जर ICU, एक रेसिडेंट डॉक्टर आणि एक ब्रदर आणि सिस्टर जर इथेच कायमस्वरूपी आपण जर देऊ शकलो तर ही सगळी आपल्या घरातली ज्येष्ठ मंडळी आपल्याला कुठेही पाठवायची गरज राहणार नाही आणि एवढ्या लवकर त्यांचं आयुष्य जे त्यांना जगायचं अजून खूप उमेद असते ते संपणार नाही. वानप्रस्थाश्रमच्या विस्ताराचे पुढचे पाऊल म्हणून लवकरच ज्येष्ठांसाठी डे केअर सेंटर देखील सुरू करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात ICUची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वानप्रस्थाश्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठांच्या सुखाप्रती पेटलेली ही ज्योत इतरही वृद्धाश्रमांना मार्गदर्शक ठरावी अशीच आहे. वृद्धाश्रमात राहणाऱ्यांना घरच्यापेक्षा उत्तम सुविधा अवघ्या 2,000 रुपये महिना देऊन मिळाव्यात असाही संस्थेचा प्रयत्न आहे. आमचं एक स्वप्न आहे आणि त्यासाठी आम्ही विनम्र आवाहन करत आहोत की आम्हाला वरचा 3रा मजला बांधायचा आहे आणि त्याच्यामध्ये 12 खोल्यांच्या माध्यमातून 25 आमच्या आजी आजोबांची सोय करायची आहे. कारण इथे खूप काही इन्क्वायरी येतात की आम्हाला इकडे वृद्धाश्रमात वानप्रस्थाश्रमात यायचं आहे. कारण बरेच जण इथे येतात, भेटतात आणि इथलं वातावरण पाहून त्यांना इकडे थांबण्याची, राहण्याची उर्मी होते. तर तेव्हा ह्यासाठी खूप मोठ्या निधीची गरज आहे.
तेव्हा आम्ही सर्व दानशूर व्यक्तींना विनंती करतो, आवाहन करतो की त्यांनी या जे काही बांधकामाच्या संदर्भात, आणि हे बांधकाम आम्ही लिफ्टसहित करणार आहोत, कारण ज्येष्ठांची सोय लक्षात घेताना, गरज लक्षात घेताना एक लिफ्टसुद्धा त्यांची इथे आहे आणि तेही आमचं प्रोव्हिजन त्याच्यामध्ये केलेलं आहे. तेव्हा आपण अशा अनेक माध्यमातून इथे देणगी देऊ शकता. ह्या देणगीला ATGचं पण आम्हाला सवलत आहे. तर तेव्हा एका खोलीसाठी 5 लाख रुपये जर दिले तर तिथेही त्यांची सोय होऊ शकते. ज्यांनाही काही आपल्याला देऊ इच्छितात त्यांनी जरूर इकडे संपर्क साधावा. आता गरज आहे ती हा उत्तम विचार प्रत्यक्षात येण्यासाठी समाजातील दानशूर आणि संवेदनशील व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करण्याची. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी समाज नेहमीच उभा राहतो हे समाजाने वानप्रस्थाश्रमाला मदत करून पुन्हा एकदा सिद्ध करायला हवे.